दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. पाथरवाडी गाव डोंगराळ भागात वसलेले आहे. नदी काठीजवळ गावाच्या बाहेरील रस्ते खडकाळ आणि सावल्यांनी भरलेली होती. संध्याकाळी सूर्य मावळताना डोंगरांच्या कडांवर लालसर छटा पसरत होत्या. गावकऱ्यांच्या घरांमध्ये लोखंडी शिड्या, गच्चीवरील झोपड्या आणि काळाच्या ओघात थोडे ढासळलेले दगडी दारं हे सारे जुने. संध्याकाळच्या वेळेला गाव पूर्ण शांत होत असे. फक्त नदीच्या लाटा, झाडांवरचा वारा आणि डोंगरातील पक्ष्यांचा शेवटचा आवाज ऐकू येत होता. पण त्या रात्री त्या शांततेतून काहीतरी वेगळे उठले. गच्चीवरील पावले हलके, अगदी सौम्य पण निश्चित घराच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात होती. आवाज इतका हलका होता की तो जोपर्यंत त्या दिशेवर लक्ष ठेवले जाते तो तिकडे नाहीसा व्हायचा. सुमित्राबाई आपल्या घराच्या गाभाऱ्यात बसून दिवा लावत होती. तिच्या हातात लाल फुलं, गाभाऱ्यात ठेवलेलं पान आणि एका जुने धाग्याच्या पिंजरीत बांधलेली मूर्ती, हे सर्व तिच्या नवऱ्याच्या आठवणींसाठी. गोविंदर, तिचा नवरा, काही वर्षांपूर्वी अचानक मरण पावला. तो गेल्यानंतर तिच्या आयुष्यात अंधार भरला होता. ती दिवा पेटवत गोविंदरच्या आठवणीत हरवली होती. त्याचा हसरा चेहरा, हातातील उबदार स्पर्श, प्रत्येक क्षण तिच्या मनात पुन्हा पुन्हा उभा होत होता. गोविंदर, परत ये, मला तुला पाहावंसं वाटतंय. तिच्या श्वासातच एकच विनंती होती. पाठोपाठ गावातल्या जुन्या लोकांनी भीती जाणवू लागली. काही शेजारी म्हणत होते, आज रात्र वेगळी आहे, काहीतरी वेगळं आहे, पण काही स्पष्ट सांगत नव्हते. पावले हलक्या आवाजात गाभाऱ्यातून बाहेर येणारा गूढ आवाज आला. लोक फक्त कान ओढून घराकडे जात होते. सुमित्राबाईने ठरवले की ती जादूतूनच शिकेल, ज्यामुळे तिचा नवरा परत येईल. साधू गावात येऊन तिला शिकवायला तयार झाला. त्याने सावली, मंत्र, गाभाऱ्याचे साधन आणि रात्रीची पूजा सांगितली. साधू म्हणाला, हे सगळं कर, तुझा नवरा नक्कीच परत येईल, पण तू त्याला घरात ठेवू शकतेस. सावलीला तुझं प्रेम हवे आहे, पण काळजी घे, एकदा घरात घेऊन राहिलीस तर ती सावली कायमची राहील. सुमित्राबाईचं हृदय ठोके मारत होतं. तिने सावलीसाठी घर सजवले. लाल फुलं, गाभाऱ्याच्या भोवती उभं केलेले दगड आणि मध्यभागी तिचा नवऱ्याचा फोटो ठेवला. रात्रीची वेळ वाढत होती. दिव्या झपाट्याने डोळ्यांसमोर चौकत होते. हलक्या आवाजांसोबत गाभाऱ्याच्या पंखांवर सावली हलत होती. सुमित्राबाई हळूहळू मंत्र म्हणायला लागली. तिच्या आवाजात एकच भावना होती, परत येण्याची विनंती, पुन्हा एकदा गोविंदरचा स्पर्शाची इच्छा. गाभाऱ्यात हळूहळू वातावरण बदलू लागले. दिवे झपकन बंद झाले. गच्चीवरील पावले थांबली नाहीत. सावली अजूनही अस्पष्ट दिसत होती. मानवी स्वरूपाच्या खांद्यापर्यंत दिसत होती, पण चेहरा मात्र अदृश्य. सुमित्राबाई थोडी थरथरत होती, पण तिने आपले हात जोडले आणि म्हणाली, गोविंदर, परत ये, माझ्या घरात राहा. त्या क्षणी गाभाऱ्यात हळूहळू एक हलकी उबदार वारा वाहू लागला, जणू काही कोणी तिच्या मागे उभा आहे. सावली अजून स्पष्ट झाली, पण तिचा चेहरा अदृश्य राहिला. गावाकडे पसरलेले अंधार आणि सावलीची गुप्त हालचाल हळूहळू प्रत्येक घरात भीती निर्माण करत होती. काही शेजारी म्हणाले, काहीतरी गडबड आहे, पण पाहू नकोस, रात्री बाहेर पडू नकोस. सुमित्राबाई पण ठाम होती. तिने ठरवलं की जरी काळजी वाटली तरी ती सावलीला घरात येण्याची संधी देईल. रात्र काळोखी झालेली. डोंगरावरून हलका वारा वाहत होता, ज्याने पिंपळ आणि वडाच्या झाडांची पानं हळूहळू हलवत होती. गावातले छोटे खडकाळ रस्ते, जिथे सूर्य डोकावत होता, आता पूर्ण अंधाराने व्यापलेले दिसत होते. नदीच्या लाटांचा आवाज काही काळ शांत होत होता, पण हळूहळू त्यात अजितचा गळगळाट होऊ लागला. सुमित्राबाईने आपल्या गाभाऱ्यात बसून मंत्र सुरू केला. तिचा आवाज हळूहळू घरभर पसरत होता, पण बाहेर कोणालाच काही ऐकू येत नव्हतं. प्रत्येक शब्द उच्चारताना हळूहळू घरातील हवामान बदलत गेलं. गाभाऱ्यातला दगड हलत होता आणि हलकी सावली गाभाऱ्याच्या कोपऱ्यातून दिसू लागली. सावली हळूहळू स्पष्ट होत होती. ती आधी केवळ अस्पष्ट काळ्या सावलीसारखी होती, पण हळूहळू तिचा मानवी रूपाची झलक दिसू लागली. मानवी खांदे,
हात पण चेहरा अदृश्य. सुमित्राबाई थरथरत होती. तिच्या हातात उबदार उष्णता जाणवत होती, जणू कोणी तिला स्पर्श करत आहे. हळूहळू सावलीने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरायला सुरुवात केली. पाळीव प्राणी रडत उठले आणि झाडांच्या सावल्या हलल्या, पण सुमित्राबाई ठाम होती. ती म्हणाली, तुझा चेहरा दिसला की काय फरक पडतो? फक्त मला तुझा स्पर्श पुरेसा आहे. मला तुझा चेहरा दिसला नाही तरी चालेल. मला फक्त तुझा स्पर्श पुरेसा आहे. सावली अचानक थांबली आणि घराच्या मध्यभागी उभी राहिली. त्या क्षणी हळूहळू आवाज सुरू झाला. सुरुवातीला अगदी हलकं, नंतर स्पष्ट होऊ लागला. आवाज काहीसा गोविंदरचा आवाजसारखा होता, फक्त त्याचा ध्वनी होता. सुमित्रा. सुमित्राबाईने दंडारोळ केला. तिच्या डोळ्यात पाणी भरलं. हो, मी आहे तुझ्यासाठी, ती म्हणाली. पण सावलीने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि एका हलक्या असण्याचा आवाज आला, जणू तिच्या मनात खोल जागेतल्या आठवणींवर हसत होती. घाबराच्या दिव्यांच्या प्रकाशात सावली घराच्या भिंतींवरून हलत होती. ती कोपऱ्यांमधून उभी राहून तिथून तिथे नजर टाकत होती. सुमित्राबाईंची मनस्थिती बदलत होती. भिंती आणि गूढ भावनांचा संगम. हळूहळू गावकऱ्यांना घराच्या बाहेर अजीबचा प्रकाश आणि हलक्या आवाजांचा अनुभव होऊ लागला. पाऊल हलके खडक हलणे, गाभाऱ्यातील आवाज. कोणीही बाहेर जाऊ शकत नव्हते. गावकऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले, पण बोलण्याचे शब्द काहीच नव्हते. सुमित्राबाईने थोडा वेळ थांबून बघितलं. ती स्वतःशी बोलली, मी तुला परत आणण्याचा प्रयत्न करते. तू माझा नवरा आहेस. सावली जवळ आली आणि सुमित्राबाईच्या हातात हलकाचा स्पर्श देत होता. सुमित्राबाईने हात धरला. हळूहळू हातात उबदारपणा जाणवला, पण थोडा थरथराट सुद्धा. ती जाणत होती, सावली फक्त तिच्यासाठी आली आहे. पुढच्या काही तासात घरातल्या हलक्या हालचालींनी वातावरण हळूहळू भयावह बनवलं. दिवे अचानक बंद होणे, गाभाऱ्याच्या पंख्याचा आवाज वाढणे, सावलीच्या हलक्याशा हालचाली. सुमित्राबाईने आपलं धैर्य चिटकवले. तिने ठरवले की प्रत्येक रात्री मंत्र म्हणणे आवश्यक आहे, सावलीला हळूहळू घरात रुजवण्यासाठी. ही पहिल्या रात्री पूर्ण झाली, पण हळूहळू सुमित्राबाई जाणवत होती, काहीतरी असामान्य आहे. त्या सावलीच्या सहवासाने तिच्या जीवनात गूढ भरलेले होते. सकाळ झाली, पण पाथरवाडी गाव अजूनही आधीच्या रात्रीच्या अंधाराच्या आठवणीने हरवलेलं होतं. रात्रींच्या अंधाराच्या आठवणींमध्ये हरवलेले होते. नदीच्या लाटांचा आवाज हळूहळू परत आला, पण त्या आधीच्या रात्रीच्या हलका गुढध्वनीचं स्मरण प्रत्येक घरात रुंजी देत गेलं. सुमित्राबाई गाभाऱ्यातून उठून घरभर फिरणे सुरू केले. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा सावलीने हळूहळू आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. काही खोलीत ती अगदी स्थिर उभी राहिली. काही ठिकाणी हलक्या झपाट्याने दिसत होती. पाळीव प्राणी तिच्याकडे वळत होते, किंचित रडत किंवा भुंकत होते, पण त्यांचे राग किंवा घाबरट नेहमीची हळूहळू जात होती, जणू काही अदृश्य हात त्यांना थांबवत होते. सुमित्राबाईची मनस्थिती हळूहळू बदलत होती. भीती आणि भयानक रात्री यांचा संगम तिच्या प्रत्येक श्वासात जाणवत होता. दिव्यांच्या प्रकाशात सावली कधी दूर, कधी जवळ दिसत होती. तिच्या आठवणींमध्ये गोविंदरची स्मृती एकदम ताज्या पानासारखी उभी राहिली आणि त्यासोबत हळूहळू जाणवत होती, तिचा परत आला आहे तो मूळ गोविंदर नाही. गावकऱ्यांना हळूहळू त्या घराच्या आसपास काहीतरी गुप्त हालचाल जाणवू लागली. पावले, हलके टाप, घराच्या खिडकींच्या बाजूने हलके सावली, जे नजरेस येत नव्हते पण कानांमध्ये हळूहळू घुसत होते. काही शेजारी हळूहळू सांगत होते, काल रात्री काहीतरी वेगळं दिसलं. काही पाहिलं नाही, पण अनुभव आलाय. सुमित्राबाईने आपल्या घराच्या गाभाऱ्यात मंत्र सुरू केले. हळूहळू सावलीने तिला जवळ येणे सुरू केले. त्यावेळेस अचानक हलका आवाज आला, जणू काही माती हलत आहे किंवा कुणाच्या पायाचा आहे. सुमित्राबाई थरथरत होती, पण तिने हात जोडले आणि हळूहळू मंत्र म्हणत राहिली. सावली जवळ आली. तिचा आवाज हळूहळू स्पष्ट झाला, गोविंदरचा स्वरासारखा, पण काहीतरी वेगळा. सुमित्रा, मी आलोय. सुमित्राबाई थोडी मागे सरकली, पण हळूहळू समजले की जो आलाय तो तिचा नवरा नाही. तरीही सावलीची उपस्थिती तिच्या हृदयात एक अनोखी उबदार भावना निर्माण करत होती, भीती आणि प्रेमाचं मिश्रण. दिवे झपाट्याने बंद उजळत होत राहिले. गाभाऱ्याच्या पंख्यांनी हलके फुसफुसाट केले. सावली घराच्या भिंतींवरून हलत राहिली, प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात नजर टाकत राहिली. पाळीव प्राणी काही वेळा थरथरत उभे राहिले, काही वेळा रडत राहिले,
सुमित्राबाईचं हृदय ठोके मारत होतं. ही रात्र अजूनही संपलेली नाही आणि पुढची रात्र आणखी कडक आणि भयावह होणार आहे. गावकरी अजूनही घराच्या बाहेर सावलीची हालचाल अनुभवत होते, पण बोलू शकत नव्हते. अंधार आणि हलके पावले गावात एक गुप्त घबराट पसरवत होते. काही लोक घराच्या खिडक्यांमध्ये नजर टाकत होते, पण काहीही स्पष्ट दिसत नव्हते. सुमित्राबाई स्वतःशी बोलली, तुझा चेहरा दिसला की काय फरक पडतो? मला फक्त तू माझ्या घरात राहायला हवा आहेस. त्या क्षणी सावली थोडी स्थिर झाली. हळूहळू घरात रुजायला सुरुवात केली, पण तिच्या स्थिरतेमध्येही काहीतरी गुप्त भय दडलेले होते. जणू भविष्यातील रात्र अजून भयंकर होणार आहे. रात्र गडद झाली होती. पाथरवाडीचं गाव अजूनही अजीब शांततेत हरवलं होतं. घरात एक गुप्त उबदारपणा जाणवत होता आणि त्याचसोबत हळूहळू भय देखील वाढत होते. सुमित्राबाई गाभाऱ्यात बसून मंत्र म्हणत होती. सावली हळूहळू अधिक स्पष्ट दिसू लागली. तिचा शरीराचा आकार मानवी प्रमाणात स्पष्ट दिसत होता. हात हलके हलत होते. पावले मंद मंद उभ्या राहत होत्या, पण चेहरा अजूनही अदृश्य. त्या क्षणी घरातील वातावरण बदलू लागले. हलक्या वाऱ्याचा आवाज, झाडांच्या सावल्या हलणे, पंख्याचा फुसफुसाट हळूहळू तेजस्वी होऊ लागला. सावली जवळ आली आणि यावेळी तिचा आवाज स्पष्ट झाला, गोविंदरच्या स्वरासारखा, पण काहीतरी वेगळा. सुमित्रा, तूच मला परत आणलंस. पण सुमित्राबाई घाबरून होती. भीतीपेक्षा उत्कंठा जास्त होती. सावलीनं घरात फिरायला सुरुवात केली आणि प्रत्येक खोलीत हळूहळू घटना घडू लागल्या. सुमित्राबाई थोडी घाबरली, पण तिने मंत्र सुरू ठेवला. हळूहळू सावली तिच्या मागे उभी राहून हळूहळू तिच्या मनात खोलवर जात होती. सुमित्राबाईला जाणवले, जो परत आला आहे तो मूळ गोविंदर नाही, तरीही त्याचं अस्तित्व तिच्या जीवनात घुसलं होतं. गावकऱ्यांना हळूहळू या घराजवळ अजीब अनुभव यायला लागले. त्या रात्री जेव्हा सुमित्राबाई सावलीला जवळ आणत होती, अचानक सावलीने तिच्या डोळ्यांसमोर चेहरा दाखवला आणि तो चेहरा गोविंदरचा नव्हता. सावलीनं हसत तिला म्हणाले, मी तुझा नवरा नव्हतोच. मी कधीच नव्हतो तुझा नवरा. मी तो आत्मा आहे जो तुझ्या प्रेमाने तयार झाला. तू ज्याला घरात आणलं तो फक्त तुझ्या आठवणींचं प्रतिबिंब आहे. सुमित्राबाई थक्क झाली. ती अचानक समजली, ज्या गोविंदरच्या प्रतीकासाठी तिने जादूटोणा केला तो प्रत्यक्ष माणूस नव्हता. तो एक प्रतिकात्मक आत्मा होता, जो तिच्यासाठी भावनांनी निर्माण झाला. हळूहळू सावली घरभर पसरली. गाभाऱ्याच्या दिव्यांमध्ये एक अजीबचा प्रकाश, आणि हे सगळं गावकऱ्यांसमोर स्पष्ट झाले. पण प्रत्यक्षात कोणीही ते स्पर्श करू शकत नव्हतं, कारण तो फक्त आठवणींचा गूढ प्रतिबिंब होतं. सुमित्राबाईच्या डोळ्यात पाणी आलं, पण हळूहळू तिला समजले, तिला जे मिळायला हवं होतं तो खरा नवरा नव्हता, तरीही तिच्या जीवनात तो कायम राहणार होता. गावकरी हळूहळू घरापासून दूर गेले, पण रात्रीची सावली आणि अजीब अनुभव त्या आठवणीत कायम राहिला. अशा प्रकारे पाथरवाडीच्या घरात एकच गोष्ट शिल्लक राहिली. ज्या नवऱ्यासाठी प्रेम केले तो मूळ माणूस नव्हता, पण तिच्या आठवणींच्या रूपात घरात स्थिर झाला. रात्रीच्या अंधारात अजूनही हलके पाऊल टापत, हलके आवाज ऐकू येतात, पण कोणीही प्रत्यक्षात त्या नवऱ्याला पाहू शकत नाही. पाथरवाडी गावात आता फक्त एकच गोष्ट सांगितली जाते, जो नवरा परत येईल तो मूळ नवरा नाही, पण तो तुझ्या आठवणींमध्ये कायम राहतो. जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SC हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.